गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी अक्षय गवांदे. आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. कालच नुकतीच आयोगाने नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं. टी-ॲट कृषी जागेचा समावेश राज्यसेवा 2024 मध्ये येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्या मनात गेल्या 2-3 महिन्यापासून धाकधूक होती की ॲड येईल की नाही येईल. तुम्ही सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता आणि आंदोलनामध्ये तुम्ही सर्वांनी जी एकच घोषणा दिली, एकच मिशन नोटिफिकेशन त्याचीच आतुरतेने वाट पाहत होता आणि ते काल आयोगाने नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं. आता आयोगाने त्यांची जबाबदारी कंप्लीट केलेली आहे. पण आता आपली जबाबदारी की आपल्याला कमी वेळामध्ये आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये 60 ते 65 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण अभ्यास कंप्लीट करायचा आहे आणि प्री एक्झाम क्वालिफाय व्हायचंय. भरपूर विद्यार्थी आहेत की जे आता नव्याने स्टार्ट करणार आहेत किंवा काहींनी 1-1.5 महिन्यापासून स्टार्ट केला असेल अभ्यासाला किंवा काही जण आत्ता करतील. त्यातले बऱ्यापैकी जे आत्ता पास आउट झालेले आहेत ॲग्रीकल्चर आणि ॲग्रीकल्चरच्या सर्व स्ट्रीम, तर त्यातले ज्यांनी अभ्यास स्टार्ट केलाय किंवा जे करणार आहेत, या दोघांच्याही मनामध्ये काही प्रश्न आहे. जे आत्ता पास आउट झाले, बी-एससी ॲग्री कंप्लीट झाली एप्रिल-मे मध्ये आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली किंवा करायची किंवा जे सध्या जॉब करतायत आणि जॉब करून त्यांना आतापर्यंत जे काही ॲग्रीच्या एक्झाम होत होत्या त्याचा सिलेबस वेगळा होता आणि आत्ताचा जो एक्झामचा पॅटर्न आहे, राज्यसेवेतून जी काही प्री होणार आहे, तर त्याचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये प्रश्न आहेत किंवा त्या सिलेबस काय त्या गोष्टी सगळ्यात आणि जी सरळ सेवेची ज्यांनी तयारी केली मागच्या 1-1.5 वर्षामध्ये, पण आता त्यांना सरळ सेवेतून पोस्ट मिळाली आणि आता त्यांना तयारी करायची पुढच्या एक्झामची, म्हणजेच आपल्या ॲग्रीकल्चर एमपीएससीची. तर ह्या सर्वांच्या मनातले जे काही डाऊट आहेत ते आपण आज क्लिअर करणार आहोत. त्यातले बऱ्यापैकी डाऊट म्हणजे परीक्षा कधी होणार? ज्यांनी आता नोटिफिकेशन बघितलेलं नाही किंवा अजून ही जी काही जाहिरात आहे ती भरपूर जणांपर्यंत जायची बाकी आहे. तर त्यांच्यासाठी परीक्षा कधी होणार? फॉर्म भरायला संधी मिळणार की? भरपूर साऱ्या टेलिग्राम चॅनलवरती जिथं ओपन चॅट आहे, तिथं बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातो. फॉर्म भर पहिल्यापासूनच तिथं विचारत होते, कालही तिथंच विचारत होते. फॉर्म भरायला संधी मिळणार का? डॉक्युमेंट कोणते लागतील? किंवा ॲग्रीमेंट्स एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होणार की ऑब्जेक्टिव्ह होणार? आणि ह्या 60-65 दिवसामध्ये मला तयारी करायला वेळ भेटेल का? आणि जरी भेटला तर माझ्याकडून ही प्री एक्झाम क्रॅक करता येईल का? किंवा कट ऑफ पर्यंत मी जाऊ शकेल की नाही? या सर्वच प्रश्नांची उत्तरं आज आपण कव्हर करणार आहोत. काल जे नोटिफिकेशन आयोगाने दिलं, त्याच्यामध्ये आपण परीक्षा कधी होणार आणि फॉर्म भरायला संधी मिळणार का? याबाबत खुलासा केलेला आहे. तर बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत. ओके. किती पद आहेत? जवळपास 258 पद. 258 पदांचं मागणी पत्र आयोगास गेलं. त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल कृषी सेवेतल्या पदांचा तपशील म्हणजे पदांनुसार म्हणजे मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी उपसंचालक यांचे 258 पैकी डिवायडेशन कसं असणार आहे किंवा शैक्षणिक अर्हता काय? तर आपल्याला माहिती बीएससी ॲग्रीकल्चरचे जेवढ्या काही स्ट्रीम असतील, मग ॲग्रीकल्चर फॉरेस्ट्री असेल, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल, ॲग्रीकल्चर बायोटेक असेल, ॲग्रीकल्चर फिशरी असेल किंवा एबीएम असेल किंवा बाकीच्या तत्सम ज्या काही स्ट्रीम आहेत त्या सगळ्या याच्यासाठी एलिजिबल असतील. त्यांच्यासाठी अर्ज स्वीकृती संदर्भातलं शुद्धीपत्रक लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 258 जागा, त्यानंतर अर्हता काय आहे आणि पदांचा तपशील हा शुद्धीपत्रक देऊन नव्याने परत प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे ह्या आठवड्यामध्ये हे शुद्धीपत्र घेऊन जाईल. त्यानंतर प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी म्हणजे आपल्याला आपण डॉक्युमेंट जर काढले नसेल तर डॉक्युमेंट काढू शकता तेवढ्या वेळेमध्ये. त्यानंतर 21 दिवसामध्ये जर सपोज ह्या आठवड्यामध्ये लिंक ओपन झाली शुक्रवारपर्यंत किंवा सोमवारपर्यंत पुढच्या आठवड्यात, तर तेव्हापासून आपल्याला 21 दिवसांचा कालावधी हा फॉर्म भरण्यासाठी देण्यात येईल. सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी आणि महत्वाचा मुद्दा आहे नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या म्हणजे जवळपास आता आपण बघितलं 2 लाख काहीतरी समथिंग 17,000च्या आसपास आपले अर्ज आलेले आहेत राज्यसेवेसाठी. त्यात जे काही नव्याने भर पाडणारे ऍग्रीकल्चरचे अर्ज जे येणार आहेत ऍग्रीकल्चरच्या पोस्टसाठी या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या काही बाकीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे किंवा आचारसंहिता आहे आता सध्या विधानसभेची लागणार आहे, या सर्व गोष्टींचा कालावधी विचारात घेऊन आपली जी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही 2024 ची 1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.
म्हणजे पहिलं परीक्षा कधी होणार आहे तर 1 डिसेंबर 2024 ला. आणि दुसरं, नव्याने फॉर्म भरायला संधी मिळणार का तर हो, नक्कीच मिळणार. ज्यांनी अगोदर राज्यसेवेचा फॉर्म भरलाय म्हणजे ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचा ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी लिंक ओपन होऊन किंवा त्यांना फक्त एक ऍग्रीकल्चरच्या पोस्टसाठी क्लिक करण्यासाठी तेवढी तरतूद करण्यात येईल. आणि बाकीच्यांना नव्याने भरायचं आहे त्यांच्यासाठी लिंक ओपन करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून प्रोफाईल तयार केलेली असेल, नसेल तर प्रोफाईल तयार करावा लागेल. आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून आपल्याला पेमेंट करून फॉर्म भरावे लागतील. हे झालं 2 प्रश्न आपले. जे 2 डाऊट महत्त्वाचे होते ते क्लिअर झालेत. जवळपास आता आयोगाने आपल्याला डिव्हायडेशन आता दिलेलं नाही, पण जो काही आपला अंदाज आहे त्यानुसार 258 पद आहे पूर्ण. तर त्या 258 पदांमध्ये कृषी उपसंचालक 48 पदं, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी गट ब 53 पदं आणि मंडळ कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 157 पदं. असे पूर्ण 258 पदं आहेत आणि ॲग्रीच्या सर्वांसाठीच ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे एवढ्या जागा येणं म्हणजे. त्यामुळे आपलं आता फक्त एकच कर्तव्य आहे, की आपल्याला अभ्यास करायचा आहे या 60-65 दिवसामध्ये. जेवढा वेळ भेटेल तेवढ्या दिवसात अभ्यास करायचा पूर्णपणे मन लावून आणि आपल्याला ॲग्री एम-पी-एस-सी म्हणजे राज्यसेवेतून प्री क्वालिफाय करायची. ठीक आहे. आता डॉक्युमेंट्स कोणते-कोणते लागतील? तर डॉक्युमेंटसाठी तुम्हाला पूर्णपणे जी काही डिटेलमध्ये लिस्ट लागते, डॉक्युमेंट कोणते-कोणते लागतात, ज्यांना भरायचे पण माहीत नाही किंवा प्रोफाइल तयार केलेली नाहीये तुम्ही आत्तापर्यंत एम-पी-एस-सीची पहिल्यांदाच करताय. तर त्याच्याबाबत डॉक्युमेंट्स कोणते-कोणते लागतात हे आपण राहुरी ॲग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती उद्या पाठवण्यात येईल. पण तरी पण आता सध्या तुमच्याकडे बी-एस-सी ॲग्रीचं जे काही आपले बी-एस-सीचं किंवा ॲग्रीकल्चरच्या डिग्रीचं ट्रान्सक्रिप्ट आणि पी पाहिजे. ओके. कॉन्व्होकेशन झालेलं नाही त्यामुळे तुमच्याकडे फायनल डिग्री सर्टिफिकेट आलेलं नसेल. जे लास्टला आता पास आउट झालेत त्यांच्यासाठी. त्यानंतर एम-एस-सी असेल तर एम-एस-सीचंही तसंच. सेम ट्रान्सक्रिप्ट किंवा पी नसेल आले तर 1-2 महिन्यात येणार असेल तर त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. किंवा आणखी मेन ओ-बी-सी सारख्या कास्टसाठी आपल्याला नॉन क्रिमिनल लागतं. जे 2024 ला तुमचं मार्चमध्ये जर त्याची व्हॅलिडिटी संपली असेल तर ते नव्याने काढायचंय. किंवा ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर त्याचं व्हॅलिडिटी असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या तयार ठेवायच्या आहेत. त्यासाठी हा टाईम दिलेला आहे आपल्याला 21 दिवसाचा. मग ज्यांचे कुणाचे डॉक्युमेंट नसतील त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्यायचे आणि तयार राहायचंय. त्यानंतर पुढचं आता ॲग्री एम-पी-एस-सी जी काही मेन्स आहे, तर ती एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होणार की ऑब्जेक्टिव्ह होणार आणि 65 दिवसाचं नियोजन कसं करावं, या संदर्भात आपण सर्व माहिती आता घेणार आहोत. हं. तर बघा आता जवळपास 258 पदं आहे आपण बघितलं. किती आहे? 258 पदं. तर ह्या 258 पदासाठी 15च्या आसपास म्हणजे एका जागेसाठी 15 कॅन्डिडेट हे आपल्या मुख्य परीक्षेसाठी घेतले जाणार आहेत. म्हणजे जवळपास 3,800 ते 4,000 कॅन्डिडेट हे मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. ठीक आहे. 258 जागा आहे. त्याच्यात फक्त ॲग्रीकल्चर आणि ॲग्रीकल्चरच्या ज्या स्ट्रीम आहे त्याच एलिजिबल असणार आहे. त्यामुळे आपलेच विद्यार्थी कॉम्पिटिशनला असणार आहे आणि 258 गुणिले 15 एका जागेसाठी 15चा रेशो तर असे 3,800 ते 4,000 विद्यार्थी हे मेन्स परीक्षेसाठी इलिजिबल होणार आहेत. त्यामुळे भरपूर जणांच्या मनात पहिलाच प्रश्न येतो. अभ्यास करायचा आहे चालू आपल्याला, पण त्याच्याच अगोदर भरपूर जणांचे कॉल येतात किंवा प्रश्नही येतात मनात, की कट ऑफ निघेल की नाही आणि ते कट ऑफचा म्हणजे किती लागेल किंवा निघेल का नाही ह्या गोष्टींमुळेच आत्ताच अभ्यास करायचं सोडून देतात. तर असं न करता सांगणं एकच आहे 3,800 ते 4,000 विद्यार्थी घ्यायचे याच्यातले. आपल्यालाही माहिती आहे, प्रत्येकाने विचार केला पाहिजे, की आता सीरियस विद्यार्थी राहिलेत किती? म्हणजे कट ऑफ कसा ठरेल? पहिली गोष्ट कट ऑफ तुम्ही आता प्रेडिक्ट कोणीच करायचा नाहीये किंवा हे फक्त जे खूप कट ऑफचा विचार करतात त्यांच्यासाठी, की राज्यसेवेपेक्षा 5-10 बेटनी कमी लागेल. तो आज सांगू शकत नाही. त्याच्यासाठी खूप घटक कारणीभूत असतात. मग तुम्ही आता मेन 4 घटक जरी बघितले, की आपली सध्या कॉम्पिटिशन किती? पहिली गोष्ट 2021 आणि 22च्या जे काही ॲग्री एम-पी-एस-सीच्या ॲड होऊन गेल्यात, त्यांचं जॉइनिंग बाकी आहे. ते विद्यार्थ्यांना जर जॉइनिंग भेटली, तर तिथल्या त्यात तेवढी कॉम्पिटिशन कमी होणार आहे. त्यानंतर दुसरा कृषी सेवेमध्ये कृषी सेवक म्हणून भरपूर जणांचं आता सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड झालेली आहे. ते जॉइनिंगला गेलेत. मग त्यातले किती विद्यार्थी आता सध्या तयारी करताय किंवा ग्रामसेवक किंवा सरळ सेवा सगळ्या पोस्टवरती जे काही आपले ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी गेलेत, ते किती अभ्यास करताय आणि सध्या ह्या 1-1.5 वर्षामध्ये सरळ सेवा जास्त असल्यामुळं आपण
कोर राज्यसेवा किंवा कंबाईन करणारे विद्यार्थी कमी होते, तुलनेमध्ये कमी होते. त्यामुळे आणि मागच्या 21-22च्या ऍडला हा सिलेबस नसल्यामुळे आता सध्या नवीन सिलेबसमुळे कॉम्पिटिशन किती राहील हे सर्व घटक त्याला कारणीभूत करतील. म्हणजे पूर्णपणे झालेले आता ऍड, त्यानंतर जॉईनिंग झालेले सर्व आपले विद्यार्थी आणि त्यानंतरचे पेपरची डिफिकल्टी लेवल यामुळे असतात. फक्त एफएसओ आता फूड सेफ्टी ऑफिसरची मागच्या वेळेस मेन झाली, ज्याच्यासाठी 7-8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रीम इलिजिबल होत्या. राज्यसेवेमधूनच ती परीक्षा झाली होती. तर जवळपास 12-13 मार्कचा डिफरन्स होता फूड सेफ्टी ऑफिसरच्या मेन्सला जे इलिजिबल झाले ते आणि राज्यसेवेमध्ये. आपले तर ऍग्रीकल्चरमध्ये जवळपास एकच स्ट्रीम इलिजिबल असणार आहे. त्यामुळे एक स्ट्रीम इलिजिबल असणार आहे आणि हे सर्व घटक आता तुम्हाला सांगितले हे फॅक्टर त्याच्यासाठी कारणीभूत ठरतील. मग अशा दृष्टीने जर बघितलं तर आपला कट ऑफ किती लागेल हे आपणच थोडस गेस करायचंय तुमच्याच मनाने. त्यामुळं काय होतं हे आता सांगणं गरजेचं नाहीये किंवा सांगितलं पण नाही पाहिजे कट ऑफ बद्दल. पण आपण पहिले ना अभ्यासाच्या अगोदर कट ऑफचीच खूप चिंता करत असतो आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी अभ्यास करणं सोडून देतात की माझ्याच्याने निघणार नाही किंवा होणारही नाही. त्यामुळे प्रत्येकाने फक्त एकदा अंदाज घ्यायचा की जवळपास एवढे विद्यार्थी त्याच्यासाठी इलिजिबल ठरणार आहेत आणि आपल्याला फक्त आपल्याच विद्यार्थ्यांमध्ये ऍग्रीकल्चरचं जर कॉम्पिटिशन असेल तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण राज्यसेवेमध्ये जेव्हा 300-400 ऍड येतात, 400ची ऍड असेल समथिंग, तर 400 गुणिले आपण 15चं जर केलं तर किती येतात? जवळपास 5-6 हजार विद्यार्थी. ते पण 6,000 विद्यार्थी कुठून घेतले जातात? तर पूर्ण सगळ्या स्ट्रीम मधून. म्हणजे तिथे बीएचा असेल, बीकॉमचा असेल किंवा कोणी एनी ग्रॅज्युएशन ओपन कॉम्पिटिशन असते. इथं आपल्यासाठी कॉम्पिटिशन खूप कमी आहे. त्यामुळे कुणी आता सध्या अभ्यास जर करायची इच्छा आहे तुमची, तुम्हाला वेळ भेटतोय तर तुम्ही 2 महिने तरी, तसे आपण वर्षभर काही न करता किंवा काही करत असू तर त्यातला वेळात वेळ काढून 2 महिने जर अभ्यास केला, प्रीला आपल्याला जेव्हा पेपर होईल त्यानंतर कळणारच आहे काय होतंय आपल्यासाठी. त्यामुळे 2 महिने ज्यांची इच्छा आहे, ज्यांना वाटते अभ्यास करायचा आहे किंवा काहीतरी करायचं त्यांनी टाइम काढून अभ्यास करावा. हेच या सांगण्याचं मेन कारण होतं. हं. आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम. तर बघा, भरपूर जणांनी अभ्यास चालू केलेला नाही. त्यामुळे त्यांना खूप बेसिक पासून सांगतोय. कारण मेन त्यांचे आपल्याला डाउट क्लिअर करायचे. तर त्याच्यासाठी बघा, पहिली गोष्ट पूर्व परीक्षा आता आपली राज्यसेवेतून होणार आहे, स्वतंत्र होणार नाही. ओके. त्यामुळे राज्यसेवेचा पेपर जो 1 डिसेंबरला होणार आहे, त्याच सोबत टेक्निकलचे जे काही पेपर आहेत, मग ते फॉरेस्ट्रीचा पेपर असेल किंवा आपला पेपर असेल, हे सर्व ऍड कशामधून होणार आहे? तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा मधून होणार आहे. आणि त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे हे आपण सर्व बघणार आहे. तर पहिली गोष्ट, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असणार आहेत आपल्याला. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आणि हे दोन्ही पण एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. आणि हे दोन्ही पण ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ठीक आहे. दोन्ही पण बहुपर्यायी असणार आहे. त्यामुळे फक्त आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फिल करायचे. ठीक आहे. तर मग किती? 200 गुणांसाठी पहिला पेपर आणि 200 गुणांसाठी दुसरा पेपर. असे 100 क्वेश्चन असणार आहे. 100 क्वेश्चन. आतापर्यंत काय होत होतं 21-22 पर्यंत आपली जी काही ऍग्रीची ऍड होत त्यापर्यंत 1 तासात 100 क्वेश्चन सोडवायचे होते. त्यामुळे थोडीशी म्हणजे टाइम कमी भेटल्यामुळं गडबड होत होती. त्यामुळे आपला अभ्यास असूनही पण कधी रिझल्ट येत नव्हते. तर आता तसं नाही. आता तुम्हाला भरपूर 2 तास वेळ भेटणार आहे 100 प्रश्नांसाठी आणि हा सफिशियंट टाइम आहे. ठीक आहे. त्यामुळे पहिला पेपर जो आहे तर तो आपला 100 प्रश्न 200 मार्क 2 तासासाठी आणि याच्यामध्येच आपलं मेरिट ठरणार आहे. पहिल्या पेपरमध्येच मराठी आणि इंग्रजी, ज्यांना इंग्रजीतून प्रश्न समजतात म्हणजे सायन्सचे असतील, जिओग्राफीचे असतील त्यांच्यासाठी आणि बाकीचे ज्यांना वाटतं मराठी पूर्ण सोडायचं आहे त्यांच्यासाठी मराठीतून. ठीक आहे. मराठी आणि इंग्रजी मीडियम असणार आहे. पदवी लेव्हलचा अभ्यास असणार आहे आणि मेन म्हणजे पेपर फर्स्ट ओके याच्यावरतीच आपलं मेरिट ठरणार आहे. आता पेपर सेकंड 2 तासाचा आहे, 100 क्वेश्चन आहे आणि 200 गुण आहे. जवळ 80च क्वेश्चन असतात इथे, 200 क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर मग आता मराठी आणि इंग्रजी मधून होणार आहे हा पण आणि याच्यामध्ये भाषेचे जे काही पॅराग्राफ आहे ते भाषेमधूनच असणार आहे. इंग्लिशचे पॅराग्राफ इंग्लिश मधूनच असणार आहे. तिथे इंग्लिशचे पॅराग्राफ तुम्हाला मराठीतून नसतील. ठीक आहे. पण पेपर सेकंड म्हणजे सामान्य अध्ययन जो पेपर आहे आपला, पेपर क्रमांक 2 सीसॅटचा हा अर्थकारी किंवा क्वालिफाईंग आहे. क्वालिफाय असल्यामुळे आपल्याला किती मार्क पाडायचे? किमान 33%. 100 पैकी 33 मार्क म्हणजे 200 पैकी आपल्याला 66 मार्क पाडायचे याच्यामध्ये. ठीक आहे. किती? 33% गुण मिळवणं आवश्यक राहणार आहे.
किमान 33% गुण जर प्राप्त झाले तरच पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे आपण जर सीसॅट क्वालिफाय झालो तरच आपला जो काही पहिला पेपर आहे त्याचे मार्क काउंट होऊन आपल्याला मेन्स साठी एलिजिबल असणार आहे. जरी आपल्याला प्रीला पहिल्या पेपरला खूप चांगले मार्क पडले, 100, 110, 120च्या वर जरी स्कोर गेला, पण आपला जर सेकंड सीसॅट क्वालिफाय झाला नाही तर आपल्याला त्याचा म्हणजे आपलं मेन्स मध्ये एलिजिबल नसणार. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. मग निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशाला नसेल तर एक डिसिजन मेकिंग, जे 5 क्वेश्चन आपल्याला असतात डिसिजन मेकिंगचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला, याला निगेटिव्ह मार्किंग नसेल. बाकी सर्व पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडला निगेटिव्ह मार्किंग असेल, फक्त डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला निगेटिव्ह मार्किंग नसेल. एक मिनिट. बघा आता पेपर फर्स्ट, तर पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला किती 200 गुणांसाठी हा पेपर होणार आहे. त्यामधले महत्वाचे जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये पहिला राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी, करंट असणार आहे याच्यामध्ये, करंट अफेअर. त्यानंतर पुढचा भारताचा इतिहास, त्याचबरोबर भारतातील ज्या काही राष्ट्रीय चळवळी झाल्या महाराष्ट्राच्या भारांशासह, म्हणजे मेन वेटेज याच्यात महाराष्ट्राला असणार आहे. बाकी भारतातल्या राष्ट्रीय चळवळी किंवा भारतीय इतिहास म्हणजे इतिहास एक, दुसरा चालू घडामोडी, हे 2 विषय. त्यानंतर तिसरा विषय महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. आपल्याला आतापर्यंत जवळपास महाराष्ट्र आणि भारताचाच भूगोल आपण करत होतो ऍग्रीला, तर आता आपल्याला महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, त्याच्यात महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल पण करायचा आहे. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्राचं राज्यशास्त्र, पॉलिटी, जो आपल्याला पहिलाही होता, तर याच्यामध्ये संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज वरती चांगले क्वेश्चन येतात, नगर प्रशासन असेल किंवा सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न, हे सर्व टॉपिक असतील. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास, त्यामध्ये शाश्वत विकास असेल, दारिद्र्याचे टॉपिक असतील, दारिद्र्यावरती पण फोकस करायचंय. त्यानंतर समावेशन असेल, त्यानंतर लोकशाही, सामाजिक क्षेत्रातले उपक्रम किंवा पंचवार्षिक योजना यासारखे टॉपिक नीट करायचे. त्यानंतर पर्यावरणामध्ये पर्यावरण पारिस्थितिकी, त्यानंतर जैवविविधता आणि हवामान बदल, हे 3 टॉपिक याच्यावरचे नीट करायचे. आपण याच्या डीप मध्ये काय काय वाचायचं, कोणतं बुक वाचायचं हे बघणार आहे. आता फक्त वरच्यावर सब्जेक्ट कोणते ते बघतोय. आणि सामान्य विज्ञान, सायन्स, अशा प्रकारे आपल्याला पहिल्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, सायन्स, चालू घडामोडी आणि पर्यावरण एवढे विषय असतील. पेपर सेकंड मध्ये आता आपण काय बघितलं होतं, एक तर सीसॅट आहे तो क्वालिफाईंग आहे, त्यामुळे आपल्याला 200 पैकी 66 किंवा 100 पैकी 33 गुण मिळवणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला उतारे असणार आहे. आपल्याला उतार्यावरचे वरील उतार्याचे वाचून खालील प्रश्नांची उत्तर लिहा, खूप चांगलं जमतं. त्यामुळे याच्यावरती पहिलं जेव्हा सीसॅट क्वालिफाय नव्हता तेव्हा खूप वेळ द्यायला लागायचा, कारण दोन्ही पेपरमध्ये आपल्याला स्कोअर करायला लागायचा. पण आता तसं नाही, त्यामुळे याला तुम्हाला फक्त एक क्वालिफाय होण्यापुरतं अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. याच्यासाठी मेन आता इथून मागच्या 5 वर्षाच्या जरी तुम्ही पेपर सेकंडच्या आपण सीसॅटचा जर क्वेश्चन पेपर घेतला आणि त्याच्यातील उतारे जरी सोडवले, त्याचे उत्तर सोडवले आणि त्याचे नक्की उत्तर काय होते अनालिसिस केलं, तर तुमच्या चुका कमी होतील आणि मार्क पडताय का नाही हे तुम्हाला कळून जाईल. मग त्यावरती तुम्हाला एफर्ट किती लावायचे ते कळून जाईल. ठीक आहे. मग पहिलं पॅराग्राफ असतील याच्यात, मराठीचे, इंग्लिशचे, सायन्सचे पॅराग्राफ असतील, त्यानंतर डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतील आणि आपले प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. अंकगणितावरती इथं आपल्याला प्रॉब्लेम विचारले जातील. अशा प्रकारे आपल्याला इथे खूप सारा एफर्ट लावायचा नाहीये. मेन आपला जो काय मेरिट ठरवणार आहे किंवा कट ऑफ ठरवणारा सब्जेक्ट पेपर कोणता आहे, पेपर फर्स्ट. पेपर सेकंड हा क्वालिफाईंग आहे, त्यामुळे मागच्या 5 वर्षाचा क्वेश्चन पेपर नीट करून ठेवायचे, त्याच्यावरचे पॅराग्राफ सोडवायचे आणि जे टॉपिक वरती जास्तीत जास्त गणित विचारलेत ते 2-4 टॉपिक किंवा महत्वाचे टॉपिक जे क्वालिफाय होण्यासाठी गरजेचं आहे तेवढं करून ठेवायचंय. ठीक आहे. आता पुस्तकं कोणती वाचायची आणि 65 दिवसाचं नियोजन कसं करायचं, जे आपण पहिल्यापासून बघत आलो, तर ह्या 2 गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. आता पुस्तकं कोणती वाचावी ही सांगण्याची आता वेळ नाही. जे कंबाईनचा स्टडी करत होते ऑलरेडी 1-2 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त जे स्टडी करताय किंवा राज्यसेवा करताय, ज्यांनी अभ्यास केलाय,
तर त्यांच्यासाठी आता पुस्तकं कोणती वाचावीत हा विषयच नाहीये. त्यांनी आता सध्या ज्यांचा अभ्यास झालाय, म्हणजे राज्यसेवा 2-3 वेळा आपली पोस्टपोन होत गेली. त्यामुळे ज्यांचा अभ्यास ऑलरेडी झालाय त्यांनी फक्त आता टेस्ट सीरीज जास्तीत जास्त सोडवणं, रिव्हिजन देणं आणि आपल्या वीक पॉइंट म्हणजे आपल्याला जिथं कमी मार्क पडतायत, जे विषय असे की जिथं कमी मार्क पडतायत, तर त्या विषयांमध्ये चांगले रिव्हिजन देऊन त्या विषयांमध्ये मार्क मिळवणं आणि पी-वाय-क्यू सोडवणं हेच करणं इम्पोर्टंट आहे. तर आता जे आता मी 1-1.5 महिन्यापासून सुरुवात केली किंवा आता सुरुवात करणार आहे, त्यांच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे पुस्तक कोणती वाचावीत. पण त्यासाठी पुस्तकं काय होतं आपण इतिहास घेतला, तर इतिहासावरतीच आपण 15, 20 दिवस, 25 दिवस घालवतो. कारण जर ठोकळा घेऊन बसलं इतिहासाचा, तर तुमचं 20-25 दिवस जातात किंवा पॉलिटी सारखं पुस्तक आपण जर पहिल्या पानापासून शेवटपर्यंत पहिल्यांदाच वाचायला गेलं, तर जवळपास आपले 15-20 दिवस तरी आरामशीर निघून जातात. ठीक आहे. कारण आपण एका सेंटेन्सवरती अडवून बसतो किंवा तिथं वाचत बसतो, खूप वेळ लावतो. त्यामुळे एकदा जर आपल्याला सब्जेक्ट वाईज क्वेशन डिस्ट्रिब्युशन कसं आहे, किती क्वेशन विचारलेत आणि कोणत्या टॉपिकवर विचारलेत, हे जर कळालं, तर ते आपल्याला सोयीस्कर जाणार आहे. तर पहिलं आहे पॉलिटी. पॉलिटीवरती 15 क्वेशन येतात. या 15 क्वेशन पैकी जवळपास आपला जर अभ्यास चांगला झाला, तर आपल्याला 12, 13 किंवा त्यापेक्षाही चांगले मार्क पडतात. त्यामुळे पहिला जरी हा विषय केला, तर आपल्याला मार्क देणारा विषय पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये 15 क्वेशन येतात. त्यानंतर जिओग्राफीमध्ये 15 क्वेशन आणि एन्व्हायर्नमेंटमध्ये 5 क्वेशन. जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट मिळून 15, 5 किंवा 16, 4 असे डिस्ट्रिब्युशन अशी मार्काचं डिस्ट्रिब्युशन झालेलं आहे. त्यानंतर करंट अफेअरचं 15 क्वेशन. आता इकडे हे टॉपिक का लिहिलेत सब्जेक्ट आणि इकडे हे वेगळे का लिहिलेत? तर आता आपण जर अभ्यास केलेला नाहीये किंवा आपला अभ्यास नाहीये सध्या, खूप कमी आहे, की 1-2च सब्जेक्ट वाचलेले, तर त्यावेळेस प्रामुख्याने आपण पहिल्यांदा प्राधान्य कुणाला द्यायचंय? तर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, एन्व्हायर्नमेंट आणि करंट अफेअर. कारण हे विषय जर आपण वाचले, तर याच्यातलं आपल्याला किमान 15 पैकी आपण 10-12च्या वरती तरी प्रत्येक विषयामध्ये मार्क पाडू शकतो. कारण जे वाचणार आहे, जे टॉपिक आपण वेटेज नुसार आपण वाचणार आहे, तर त्यावरती तसे क्वेशन विचारले जातात. त्यामुळे आणि आपल्याला ते टॅकल पण होतात. एक तर लॉजिकनी होतात किंवा अभ्यास केलेला आहे त्याने 70% लॉजिक आणि एलिमिनेशन मेथडने 30% आपले क्वेशन काय होतात, तर ते सॉल्व्ह होतात. त्यामुळे प्रामुख्यानं आता सध्या तुम्ही सगळे पहिलं ज्यांनी वाचन केलेलं नाही किंवा कमी विषय वाचून झालेत 1-2 त्यांनी आता सध्या हे विषय कंप्लीट करून घ्यायचे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, एन्व्हायर्नमेंट आणि करंट अफेअर. सायन्स आणि हिस्ट्रीच्या बाबतीत काय होतं, तर सायन्समध्ये जवळपास 20 पैकी 3 एक क्वेशन ॲग्रीवरती येतात. 2 एक क्वेशन डिसीजेस, व्हॅक्सिन याच्यावरती विचारले जातात. 15 क्वेशनमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता ज्यांचं कन्सेप्च्युअल सायन्स चांगलं आहे किंवा त्यांना आवड आहे सायन्समध्ये वाचायला, तर त्यांच्यासाठी हा सोप्पा आहे. म्हणजे जवळपास 20 पैकी तुम्हाला 14, 15, 16च्या वरती मार्क मिळवून देतो. पण ज्यांचं वाचन फक्त रट्टा मारतात सायन्समध्ये, तर त्यांच्यासाठी इथं अवघड जातं. कारण फिजिक्समध्ये प्रॉब्लेम विचारले जातात. केमिस्ट्रीमध्ये थोडासा कन्सेप्च्युअल बेस्ड ओके. तर मग यासाठी काय करावं लागतं? इथं मार्क कमी मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आणि वाचून पण तुम्हाला तेवढं लवकर कळेल, नाही कळेल. त्यामुळं नंतरून हा विषय ठेवायचा. पहिले हे विषय कंप्लीट करायचे. आणि हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये आपण बघतो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास. तर आधुनिक इतिहासावरती बऱ्यापैकी 7-8 क्वेशन आपले कंप्लीट होऊन जातात. प्राचीन, मध्ययुगीनवरती जर क्वेशन विचारले, तर आता तेवढी वेळ पण नाही वाचत बसायची आणि जरी इतिहास वाचला 15 पैकी, तर एक 7-8 क्वेशनच कंप्लीट आपल्याला त्याची उत्तरं सहजासहजी मिळतात किंवा सॉल्व्ह होतात. त्यामुळे बाकीच्या इथं आउटपुट जेवढं आपण वाचणार आहे हिस्ट्रीमध्ये, सायन्समध्ये तेवढं आउटपुट मिळणार नाही. ओके. पण जर तुमचा हा अभ्यास झालाय आणि तुम्हाला हे विषय आता अवघड जात आहे किंवा इथे आपलं जे काय मार्क पडताय तर ते कमी पडतायत, तर त्यांनी आता इथं वर्क केलं तरी चालेल सायन्स आणि हिस्ट्रीवरती. ठीक आहे. सायन्स आणि हिस्ट्रीवरती म्हणजे प्रामुख्याने आता सध्या आपल्याला ही सगळे विषय कंप्लीट करून घ्यायचे आणि त्यानंतर सायन्स हिस्ट्री करायचं आहे. ठीक आहे. इथे आपल्याला कमी राहायचं नाहीये, पण जर तुम्ही आता अभ्यास केलेलाच नसेल किंवा अजून करायचा आहे, तर त्यावेळेस जर तुम्ही हे विषय घेतले आणि जर ते अवघड गेले, तर मग इकडचा इंटरेस्ट कमी होऊन जाईल आणि आपल्याला जे मार्क पाडायचे ते पडणार नाही. ठीक आहे. याचं नियोजन कसं करायचं अभ्यासाचं ते पुढच्या याच्यात सांगूयात आपण. हं. बघा राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्र किंवा पॉलिटीमध्ये आपल्याला वाचायचं काय? एकतर जे पहिल्यापासून अभ्यास करताय, तर त्यांनी आपलं लक्ष्मीकांत सरांचं बुक असेल
किंवा ज्यांनी रंजन कोळंबे सरांचं बुक वाचलंय, ठीक आहे. आतापासून पुस्तक वाचताना आपण एका विषयाचे 10 पुस्तके किंवा 2-3 रेफरन्सेस न वाचता, जे नव्याने स्टार्ट करताय त्यांच्यासाठी हां. नव्याने स्टार्ट करताय किंवा ज्यांनी आता अभ्यास 1-2 महिने झाले स्टार्ट केलाय, अशा दोघांसाठी पण 2-3 पुस्तकं एका रेफरन्सची न वाचता फक्त एकच बुक स्टँडर्ड ठेवायचंय. त्यामुळे आपलं कमी वेळात पटकन वाचन होईल आणि त्याला रिव्हिजनही बसेल. जर तुम्ही 2-3 बुक वाचत गेला, तर त्यामध्ये तुमचं पूर्ण कंप्लीटही होणार नाही, रिव्हिजनही होणार नाही आणि त्याने मार्क कमी पडतील. त्यामुळे आता एकच बुक स्टँडर्ड ठेवा. भले हे रेफरन्स मी जे तुम्हाला सांगतोय, ते सोडून तुम्ही जर दुसरं चांगलं पुस्तक तुमच्याकडे असेल, ज्यातून प्रश्न येत आहे, तर तेही वाचलं तरी चालेल. पण एक स्टँडर्ड बुक लिस्टनुसार तुम्हाला आता सध्या काय वाचलं पाहिजे, तर त्याप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये रंजन कोळंबे सरांचं बुक तुम्ही आता कमी वेळात पटकन वाचू शकता. ठीक आहे. मग याच्यात पंचायत राजचा अजून टॉपिक राहतो आपला. राज्यशास्त्रामध्ये रंजन कोळंबे सरांचं बुक. त्यामध्ये पण महत्त्वाचे टॉपिक कोणते कोणते? तर तेवढेच वाचायचे त्यातले ज्याच्यावर प्रश्न प्रीसाठी विचारले गेलेले आहेत. तर ते प्रीचं तुम्हाला वेटेज कसं ठरवायचं, कोणते टॉपिक करायचे याच्याबद्दल मी शेवटला सांगेल. ठीक आहे. तर रंजन कोळंबे सरांचं राज्यशास्त्रासाठी आणि पंचायत राजसाठी तुम्ही अभ्यास मित्र नावाचं YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती चांगल्या प्रकारे पंचायत राजचा एक व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी कव्हर केलाय. म्हणजे 2-2.5 तासामध्ये तुमचं ते पूर्ण पंचायत राज कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. आणि रंजन कोळंबे सरांमधून आपलं पॉलिटी कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर दुसरं भूगोल. आता भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. तर प्राकृतिक भूगोलासाठी इंद्रजित राठोड सरांचं बुक तुम्ही वाचू शकताय. इंद्रजित राठोड सरांचं आहे. त्यानंतर 11वीचं 11चं एन-सी-आर-टी पण आहेत सोबत. त्यानंतर आपल्या भारताच्या भूगोलसाठी दीपस्तंभ प्रकाशनचं बुक वापरू शकताय तुम्ही किंवा सौदी सरांचं पण बुक. हे ऑप्शन आहे. तुम्ही दोन्ही पण वाचायचे नाहीये. यातलं कोणतं तरी एक बुक आता रेफर करा. कारण आपल्याकडे तेवढा टाईम नाही. राज्यसेवेचा 2-3 सब्जेक्ट जरी वाचायचे म्हटले प्रीसाठी, तरी पहिल्यांदा 2-3 महिने निघून जातात. आपल्याला महत्त्वाचे टॉपिक कंप्लीट करायचे आणि त्याच्या रिव्हिजन द्यायचे 2 महिन्यामध्ये. ठीक आहे. कारण सगळेच एका लेव्हलला आहे. तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता जे काही जॉइन झालेत, त्यानंतर जे काही उरलेले आहेत किंवा नव्याने जे स्टार्ट करताय, ते सगळे एकाच लेव्हलला आहेत. काही जण जे राज्यसेवेची किंवा कंबाईनची कोर तयारी करत होते, तो ग्रुप सोडला, तर बाकी सगळे एकाच कॉम्पिटिशनमध्ये आहेत. त्यामुळे आता जरी तुम्ही दीपस्तंभ किंवा सौदी सरांचं कोणतंही एक बुक भारताच्या भूगोलसाठी, त्यानंतर भारताच्या भूगोलसाठी आपलं 10वीचं भूगोलाचं बुक पण चांगलं आहे स्टेट बोर्डचं, ते वापरू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दीपस्तंभचं बुक वापरू शकताय तुम्ही परत. म्हणजे महाराष्ट्र आणि भारत दीपस्तंभमधून कव्हर होईल आणि आपला प्राकृतिक भूगोल इंद्रजित राठोड सरांच्या याच्यातून कंप्लीट होईल. त्यानंतर अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये रंजन कोळंबे सरांचं बुक वापरायचंय. ज्यांनी देसले सरांचं बुक वापरलंय त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता जर तुम्ही स्टार्ट करताय तर रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं किंवा तुम्ही जर पहिल्यापासून रंजन कोळंबे सरांचंच बुक वापरताय, प्रीसाठी एवढं सफिशियंट आहे. त्याच्यातलेही महत्त्वाचे टॉपिक करा. जे मुख्यसाठी विचारले जातात ते आपल्याला गरजेचे नाही. प्रीला जे टॉपिक विचारले गेलेले तेवढेच टॉपिक अर्थशास्त्राचे रंजन कोळंबे सरांच्या याच्यातून करायचे. प्लस योजना असतील महत्त्वाच्या देसले सरांच्या बुकमध्ये काही-काही महत्त्वाच्या ज्या योजनांवरती दरवर्षी क्वेश्चन आलेले किंवा रिपीट झालेले ते योजना त्याच्यातून कंप्लीट करून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आर्थिक पाहणी अहवाल असेल महाराष्ट्राचा, भारताचा हे कंप्लीट करून घ्या अर्थशास्त्रामध्ये. आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात 2-3. त्यामुळे ह्या 2024चा जे काही आर्थिक पाहणी अहवाल मार्च-एप्रिलच्या आसपास प्रकाशित झाला असेल, तर ते दोन्ही पण बघून घ्यायचे. म्हणजे काय-काय करायचं इकॉनॉमिक्स मधून आपल्याला इकॉनॉमिक्स मधले मेन टॉपिक, त्यानंतर योजना करायच्या आणि महाराष्ट्राची किंवा भारताची आर्थिक पाहणी असेल तर ते कंप्लीट करायचंय. तर ते कशातून करणार आहे आपण? परिक्रमामध्ये पण भेटेल किंवा डायरेक्ट तुम्ही वेबसाईट वरती जरी गेला किंवा आपल्या Googleवरती तुम्हाला महत्त्वाचे मिळून जाईल किंवा YouTubeला पण त्याचे शॉर्ट मध्ये आर्थिक पाहणी महाराष्ट्राची, भारताची आहे. त्यानंतर पर्यावरणाचं. आता पर्यावरण मोजून 5 क्वेश्चन विचारले जातात. त्या 5 पैकीही 2 ते 3 क्वेश्चन हे रिपीट होतात दरवर्षी. त्यामुळे ते क्वेश्चन सोडून 1-2 क्वेश्चन हे आपल्याला कशावरती विचारले जातात? IUCN सारख्या संस्था, WWF सारख्या संस्था किंवा महत्त्वाच्या पर्यावरण रिलेटेड ज्या काही संस्था आहेत, तर त्याच्यावरती क्वेश्चन असेल. काही करंट असेल आता सध्या पब्लिश केलेला एखादा डाटा असेल, तर त्याच्या रिलेटेड मग हा आपल्याला जे महत्त्वाच्या पर्यावरणाच्या रिलेटेड डाटा आहे, जे करंटचा अहवाल आहे, तर हा कशातून आपला परिक्रमामधून कंप्लीट करायचा आहे. मग आता सध्या आपण जर तुषार घोरपडे सरांचं बुक घेऊन बसलो पूर्ण पहिल्या पानापासून शेवटपर्यंत,
तर आपल्याला 2-3 मार्कासाठी ते म्हणजे वर्दी ठरणार नाहीये. आपल्याला ते कमी वेळामध्ये जास्त मार्क इथे मिळवायचे. त्यासाठी चोरमले सरांचं जर तुमच्याकडे बुक असेल विश्लेषणचं, तर त्याच्यातून तुम्ही पर्यावरणाचे विश्लेषण वाचून घेतलं, तर तेवढेच क्वेश्चन रिपीट होत आहेत बऱ्यापैकी आणि जे करंटचे क्वेश्चन आहेत ते आपण दुसरीकडून वाचणार आहे. त्यानंतर तसेही ते इथून कव्हर होणार नाहीत. किंवा मग घोरपडे सरांचं बुक वाचायचं तर त्यातले कोणते टॉपिक कव्हर मेन फोकस करायचे तर ते सांगतो. त्याच्यामधलं जैवविविधता असेल, त्यानंतर आपलं ग्लोबल वॉर्मिंग असेल, कार्बन क्रेडिट असेल, तर हे महत्त्वाचे आपल्याला पॉइंट त्याच्यातून कव्हर करायचे. जे टॉपिकवरती फोकस राहिलाय, असे पॉइंट तुषार घोरपडे सरांच्या बुकमधून किंवा तुम्हाला तेवढाही टाईम नसेल, तर प्रवीण चोरमले सरांचं जे काही क्यू-आय-क्यू आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे काही विश्लेषण दिलंय त्याच्यामध्ये त्यातून पर्यावरण कंप्लीट करू शकता. बऱ्यापैकी तुमचं तिथून कव्हर होईल. आता चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये काय करायचंय? एक तर तुम्ही परिक्रमा आतापर्यंत जर वाचल्या असतील, यशाची परिक्रमा म्हणून जे काही मासिक आहे, महिन्याचं आपल्याला जे पब्लिश होत असते, तर ते तुम्ही करत असाल तर ठीकच आहे. यशाची परिक्रमा, परिक्रमा आपल्याला वाचायच्या आहेत. मग त्या किती दिवसाच्या वाचायच्या? आता परिक्रमा वाचायच्या हा तर मेन प्रश्न आहेच. पण आपण बघितलं, की मागच्या 2-3 वेळा आपली एक्झाम पोस्टपोन होत गेली. एकदा लोकसभेचे इलेक्शन असतील, त्याच्यानंतर परत एस-सी-बी-सीचा मुद्दा असेल, त्यानंतर आपल्या अ, जागांचा म्हणजे आपल्या डेटचा ओव्हरलॅपचा इश्यू होता आणि जागांचा ॲग्रीच्या जागांचा मुद्दा होता. ह्या 2-3 वेळा पेपर पुढे गेले. त्यामुळे एक पेपरचा अंदाज घेतला तर एप्रिल मे पर्यंतच करंट आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आता सध्या प्रिंट झाला असेल. तिथून पुढे जे काय आहे तर पेपर प्रत्येक वेळेस पुढे गेलेत. म्हणजे पेपर प्रिंट झाले होते, जागेवर पोहोचले सेंटरच्या ठिकाणी किंवा पोहोचले नसतील त्या गोष्टीबद्दल नाही. तर आपल्याला मेन काय तर कधीपर्यंत असेल 1 एप्रिल, मार्च-एप्रिल पर्यंत आपल्याला करंट वाचायचंय. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल पासून म्हणजे 1 एप्रिल 2024 पासून मागे जर आपण 7-8 महिन्याचा अभ्यास करायला गेलं तर आपल्याला जून-जुलै म्हणजे राज्यसभेचा 2023 चा पेपर झाला. त्यानंतरचे जे काय आहेत, तर त्या महिन्यापासून आपल्याला मार्च-एप्रिल 2024 पर्यंतचं करंट हे आपल्याला वाचायचंय. मग त्यासाठी एक तर तुम्ही यशाची परिक्रमा वाचू शकताय. त्यातलं महिन्या-महिन्याचं प्रत्येक मेन पॉइंट सगळंच वाचत बसायचं नाही. एक 3-3.5 तासात पहिल्यांदा आपली पूर्ण परिक्रमा मेन पॉइंट वाचून होतील. अशा पद्धतीने वाचायची, हायलाइट करून ठेवायची किंवा सिम्प्लिफाईड वाचू शकता. 2023 वर्षाचं सिम्प्लिफाईड वार्षिकी ज्याच्यामध्ये जानेवारी 2023 ते आपला डिसेंबर 2023 इथपर्यंत काय असणार याच्यामध्ये पूर्ण चालू घडामोडी कंप्लीट असतील. प्लस सिम्प्लिफाईडचं तिमाही ओके तिमाही म्हणून जे काय येतं 3 महिन्याला पब्लिश होणारं तर ते आपल्याला कधी वाचायचंय जानेवारी 2024 ते मार्च 2024 अशा प्रकारे जवळपास आपलं वर्ष दीड वर्षाचं करंट वाचून होणार आहे. कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 महिन्याचं करंट आपल्याला वाचायचंय. मग साधं सोपं तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर सिम्प्लिफाईड वाचा 2023 चं प्लस तिमाही सिम्प्लिफाईड जे जानेवारी ते मार्च 2024 चं करंट कंप्लीट करेल अशा प्रकारे वाचा किंवा परिक्रमामधून एक जून जुलै 2023 पासून जून 2023 पासून जरी वाचलं जून 2023 पासून तर मार्च 2024 पर्यंत एवढं वाचलं तरी तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन त्याच्यातून सॉल्व्ह होतील. कारण आपल्याला आता कमीत कमी वाचनातून जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कसे करता येतील यानुसार नियोजन करायचंय. आता सायन्समध्ये तुम्हाला सांगितलं आतापर्यंत जे काही क्वेश्चन जे सब्जेक्ट बघितले आपण तर त्याच्यात बऱ्यापैकी मार्क मिळतात. जे वाचेल त्याच्यात वेटेजनुसार वाचत गेलं की मार्क मिळतात. पण सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये तेवढ्या प्रमाणात मार्क मिळत नाही. एकतर आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल किंवा इतिहासामध्ये खूप सारं अवांतर वाचन केल्यानंतर आपल्याला तेवढे बिट्स सॉल्व्ह होतात, पण तेवढा टाईम नाही. त्या गोष्टीमुळे एक लिमिटेड बुकमध्ये सायन्समध्ये आपल्याला सचिन मस्के सरांचं बुक तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर 8वी, 9वी, 10वीचं स्टेट बोर्डचे आपण बुक वाचू शकतो. तुम्हाला मराठीतून वाचायचं मराठीतून वाचा, इंग्लिशमधून वाचायचं इंग्लिशमधून वाचा. जे सोपं जातं त्यानुसार. 8, 9 आणि 10चं स्टेट बोर्ड वाचायचंय किंवा सचिन बस्के सरांचं बुक. कोणतंही एक वाचा सध्या कारण तुमच्याकडे टाईम नाही की तुम्ही 8, 9, 10चं वाचत बसणार. मग परत सचिन बस्के सरांचं वाचणार. त्यामुळे याच्यातला कोणता तरी एक सोर्स तुम्हाला जे बऱ्यापैकी 15 पैकी 5-6 क्वेश्चन तरी कंप्लीट होतील किंवा असंही करू शकता. म्हणजे हे तर वाचायचंच आहे आपल्याला. पण प्लस मेन फोकस कशावर करायचा आहे? फिजिक्समध्ये आता लेन्स मिररचा टॉपिक असेल. लेन्स मिररचे टॉपिक असतील तिथून कंप्लीट करून घ्या. तिथं मार्क तुम्हाला दरवेळेस विचारलं जातं
किंवा फॉर्म्युले वर्क फोर्स त्याच्यावरती प्रॉब्लेम विचारले जातात त्याचे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, तिथे 1-2 मार्क मिळून जातील. किंवा मग केमिकल आपलं केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर, त्यानंतर अल्फा, बीटा, गॅमा रे याच्यावरती जवळपास एखादा क्वेश्चन विचारला जातो टॉपिक वरती. म्हणजे हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा मग बायोलॉजीमध्ये प्लांट किंगडम प्लांट असेल, ॲनिमल असेल, याच्या रिलेटेड जे महत्त्वाचे टॉपिक किंवा पॉइंट आहेत ते कव्हर करा. अशा पद्धतीने आता फक्त आपल्याला आत्तापर्यंत विचारलेल्या वेटेजनुसार हिस्ट्री आणि आपला सायन्स कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इतिहासामध्ये काय-काय वाचायचं? आधुनिक इतिहास, प्राचीन आणि मध्ययुगीन. तर प्राचीन मध्ययुगीनचं तुम्हाला सांगितलं, की आता आपल्याला तेवढं वाचत बसायला टाईम नाही आणि त्याच्यावर वेटेज कमी. त्यामुळे जरी आपण वाचलं, तर तेवढे बीट सॉल्व्ह होणार नाही किंवा क्वेशन्स सॉल्व्ह होणार नाहीयेत. त्यामुळे सध्या आधुनिक इतिहासावरती आपल्याला काय करायचंय? समाधान महाजन सरांच्या बुकमधून आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी वाचून घ्यायच्या, ज्याच्यावरती आतापर्यंत प्रश्न विचारलेत. असे टॉपिक महत्त्वाचे वाचून घ्यायचे. ठीक आहे. तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही सगळेचे सगळे बुक वाचलेले तर काहीच प्रॉब्लेम नाही यामध्ये. ठीक आहे. आधुनिक इतिहास समाधान महाजन सर. त्यानंतर 11वीचं स्टेट बोर्ड सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये सर्व समाज सुधारकांवरती सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्यामुळे 11वीचं स्टेट बोर्ड तर पहिलं आपल्याला वाचणं गरजेचं आहे. समाधान महाजन सरांचं बुक आधुनिक इतिहास हे 2 बुक इतिहासामध्ये जरी वाचून झाले, बाकी वाचलं नाही तरी चालेल. कारण आपल्याला आता कमी वेळात जास्त क्वेशन सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला कट ऑफ क्रॅक करायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आधुनिक इतिहास बघितला, 11वीचं आपलं स्टेट बोर्डचं बघितलं. त्यानंतर जर वेळ असेल तुमच्याकडे तर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये चोरमले सरांचं जे काही प्रवीण चोरमले सरांचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आहे. त्यातले पीवायक्यू जरी बघून घेतले प्राचीन आणि मध्ययुगीनच्या रिलेटेड आणि ते जर रिपीट झाले 1-2 त्याच्यातले तर तो तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीनचं फक्त काय करायचंय पीवायक्यू विश्लेषण बघून घ्यायचंय. ठीक आहे. इथपर्यंत आपण सर्व सब्जेक्टचं क्लिअर केलंय. आता मेन पुस्तकं कोणती वाचावी हे बघितलं. त्या पुस्तकांमध्ये आपण त्याच सोबत आणखी विश्लेषण बुक मधून काय-काय कंप्लीट करायचं हेही बघितलं. आता आपल्याला बघायचंय, की पुढच्या 60 दिवसामध्ये नियोजन कसं करायचं. जवळपास 65 दिवस आता आपल्याकडे शिल्लक आहेत. आजपासून बघायला गेलं तर 65 दिवस आहे. पण ह्या 65 दिवसामध्ये आपले 1-2 दिवस जाण्या-येण्यासाठी किंवा मग दिवाळीमधले 1-2 दिवस असतील, तर असे 5-1 दिवस आपण जर वरचे सोडले, तर आपल्याकडे 60 दिवस पूर्णपणे आपल्याकडे आता सध्या आहेत. मग या 60 दिवसामध्ये कसं नियोजन करायचं? तर पहिलं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही आता टाइम टेबल बनवून घ्या तुमचं. भले तुम्ही असा अभ्यास करा नाहीतर तुमच्यानुसार अभ्यास करा. पण आपल्याला सगळे विषय मग त्याच्यामध्ये 2 रिव्हिजन म्हणजे एकदा वाचून ध्यानात ठेवा. एकदा वाचून वरून 2 रिव्हिजन आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजे आणि टेस्ट सॉल्व्ह झाल्या पाहिजे. ठीक आहे. आपल्याला एवढं करणं गरजेचं आहे आणि एवढं करायचं म्हणजे तुम्ही एक बुक वाचा पण त्याच्यावर कमीत कमी 1 ते 2 रिव्हिजन आपल्या झाल्याच पाहिजे. कारण तुम्हाला माहिती जर रिव्हिजन झाली नाही तर आपण किती वाचलं तर ते आपल्याला आठवत नाही. त्यामुळे 2 रिव्हिजन आणि टाइम लावून बरोबर आपल्याला टेस्ट सॉल्व्ह करायचा आहे. मग ते तुम्ही मागच्या 5 वर्षाच्या जरी केल्या, मागच्या 5 वर्षाचे पेपर फर्स्ट, पेपर सेकंडचा टाइम लावून टेस्ट सॉल्व्ह केल्या तरी चालेल किंवा नवीन जर टेस्ट सिरीज चांगली एखादी तुम्ही घेतली तर ते पण चालेल. कोणताही प्रॉब्लेम नाही. फक्त टेस्ट सॉल्व्ह करा. कारण काय होतं, जर तुम्ही खूप अभ्यास केलाय पण टेस्ट सॉल्व्ह केली नाही, तर तिकडे राज्यसेवेच्या पेपरला आपण जर 1 डिसेंबरला गेलो आणि तिथे जर आपल्याला वेळेनुसार पेपर सॉल्व्ह झाला नाही, म्हणजे 2 तासात पेपर सॉल्व्ह झाला नाही, तर त्यावेळेस आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. किंवा आपल्याकडून चुका झाल्या म्हणजे खूप सिली मिस्टेक होतात. एखाद्या वेळेस नंबरिंगमध्येच आपल्याला क्लिक करताना जे आपण फिल करत असतो पेननी, तेव्हा चुकू शकतात. ती अरेंजमेंट चुकली तर मार्क जातात तिथे. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला ओव्हरकम करायचं असेल, तर आपल्याला टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे. आपलाही कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला जे काही चुका होत आहेत, तर त्या चुका तिथे होत नाही. ठीक आहे. मग आता आपल्याकडे 2 महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर त्याच्यात आपल्याला एकदा वाचायचं पण आहे, टेस्ट पण सॉल्व्ह करायची आहे आणि रिव्हिजन पण द्यायची. तर बघा आता दररोजचं डेली कसं असलं पाहिजे आपलं सध्या दिवसामध्ये आपल्याला एकतर तुमची म्हणजे तुमची पद्धत कशी त्यानुसार तुम्ही एकदा एक विषय जर दररोज घेऊन बसताय, तुम्हाला कसं आवडतं, तुमचा अभ्यास कसा होतोय, तर तुम्ही दिवसभरात एक विषय घेऊ शकता.
प्लस तुम्ही करंट अफेअर दररोजचं वाचायचंय, कारण करंट अफेअर आपलं कसं आहे विसरत नाही, म्हणजे मग त्यामुळे दररोज आणि बोर पण होत नाही, कारण दररोज जरी इतिहास किंवा सायन्स तुम्ही दिवसभर घेऊन बसला तर आपली तेवढी अभ्यासाची इफिशियन्सी पण राहत नाही. त्यामुळे दिवसामध्ये मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन, मी सकाळी 12च्या आत आपण जो काय अभ्यास करणार आहे तेव्हा एक सब्जेक्ट ठेवला, त्यानंतर दुपारून एखादा सब्जेक्ट ठेवला आणि 5 ते 7 मध्ये आपण जवळपास किंवा 6 ते 8 मध्ये करंट अफेअर ठेवला. आणि नंतर 9 ते तुम्ही काय अभ्यास करणार आहे 10, 11 समथिंग 12 तुम्हाला झोप येत नाही तोपर्यंत, तर त्यावेळेस तुम्ही मग PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मग एक तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे करायचे, तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर 21,000चा प्रश्नसंच असेल तर तो तुम्ही वाचू शकताय हातनुरे सरांचा, किंवा तुमच्याकडे आपला प्रवीण चोरमले सरांचा किंवा दिलीप खाटेकर सरांचा विश्लेषणचा जर तुम्हाला PYQचा संच असेल तर तो तुम्ही वाचू शकता इथे PYQ मध्ये. पण तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागील वर्षाचा प्रश्न बघणं गरजेचं आहे, कारण कितीही जरी अभ्यास केला पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले नाही तर आपल्याला वेटेज कोणत्या टॉपिकला, आता जर आपण चोरमले सरांचं बुक बघितलं, खाटेकर सरांचं बुक बघितलं, त्यात पहिल्याच 2-3 पेज वरती तुम्हाला म्हणजे 2016 साली, 17 साली किंवा 22 साली कोणत्या कोणत्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारले गेले हे आपल्याला विश्लेषण लगेच कळून जातं. त्यानुसार अभ्यास करायला सोपा जातो आणि प्रश्न सोडवल्यामुळं आपली एकतर इलिमिनेशन मेथड असेल किंवा लॉजिक लावून प्रश्न सोडवण्याची जी काही इफिशियन्सी तर ती चांगली होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना PYQ करणं गरजेचं आहे. याला कधीच निग्लेक्ट करू नका PYQ ला. नाहीतर काय होतं, आता तुम्ही जर स्वतः मनाने 2 महिन्यामध्ये किंवा मागच्या 5 महिन्यापासून कुणालाही न विचारता फक्त पुस्तकं वाचत गेला आणि PYQ सोडवले नाही किंवा टेस्ट सिरीज सोडवल्या नाही तर याच्यातून तुमचा वेळ जाणार आहे. नंतरून चुका होऊन शेवटी मेरिट कमी जर तुमचं पडला, मार्क कमी पडले आणि तुम्ही बाहेर पडला तर तुमची मेन जी काही गोल्डन अपॉर्च्युनिटी ती हातातून जाईल. आणि मग तो अनुभव यायला आपल्याला ही एक्झाम जाऊन द्यावा लागेल. त्यामुळं ज्यांच्याकडे अनुभव आहे, मग ते आपले सीनियर असतील, टीचर असतील किंवा कोणी पण तुमच्या सोबत ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडून त्या अनुभवाचा वापर करून PYQ वाचायचे. त्यानंतर महत्त्वाचे टॉपिक त्यांना विचारून घ्यायचे. तुमच्या जवळ राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांना विचारा. पण कुणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. ठीक आहे. बघा मग डेली आपल्याला काय काय वाचायचंय, मॉर्निंग आणि आफ्टरनूनला तुम्ही 2 सब्जेक्ट वेगळे वाचू शकताय किंवा तुम्हाला वाटतंय मी एक सब्जेक्ट चांगल्या प्रकारे करू शकतो तसं करा. करंट अफेअर डेली 1-2 तास आपल्याला वाचायचंय आणि PYQ आपल्याला विश्लेषण किंवा फक्त PYQ असतील तर ते सोडवायचे. झालं. आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये 30 दिवसाचं नियोजन केलं तर आपल्याला पहिलं जर बघितलं तर जवळपास आपण पॉलिटी आणि जॉग्रफी हे 2 सब्जेक्ट आपण कंप्लीट करू शकतो इथे. जॉग्रफी, पॉलिटी. त्यानंतर पुढचे इकॉनॉमिक्स आपण घेऊ शकतोय. पर्यावरण, आता पर्यावरण खूप सारा वाचायचं नाहीये, तुम्हाला सांगितलंय. पर्यावरणातले कोणते टॉपिक कव्हर करायचे लवकर झालं तर पर्यावरण चांगलंच आहे आपल्यासाठी. आणि दुसरा इतिहास आणि सायन्स. ठीक आहे. तर बघा आपल्याला हे पूर्ण सब्जेक्ट 6च्या 6 30 दिवसामध्ये कंप्लीट करायचे. म्हणजे 2 सब्जेक्ट 10 दिवसात झाले पाहिजे. एक सब्जेक्टला आपल्याला किती दिवस आहे आता सध्या 5-5 दिवस. का बरं? एका महिन्यात कंप्लीट करायचं, पुढच्या 1 महिन्यात काय फिरायला जायचं का? नाही. एका महिन्यात जर आपली पहिली रीडिंग कंप्लीट झाली तर त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन देता येतील. त्यामुळे आता ज्यांनी अभ्यास केलेलाच नाही किंवा थोडाफार एखादा विषय झालाय तर त्यांच्यासाठी ही तुम्ही स्ट्रॅटेजी तुम्ही तुमची कशी ठेवा. तुम्हाला सिक्वेन्स कसाही बदलायचा तो बदला. पण आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये एकदा तरी वाचून झालं पाहिजे असं नियोजन ठेवा. जॉग्रफी प्लस तुम्ही पॉलिटी घ्या, त्यानंतर इकॉनॉमिक्स प्लस पर्यावरण घेऊ शकताय आणि इतिहास प्लस सायन्स, म्हणजे पहिल्या 10 दिवसामध्ये हे 2 सब्जेक्ट, त्यानंतर पुढच्या 10 दिवसात इकॉनॉमिक्स पर्यावरण आणि त्याच्या पुढच्या 10 दिवसामध्ये इतिहास प्लस सायन्स घेऊ शकताय. अशा प्रकारे 30 दिवसामध्ये एक तर तुम्ही दिवसाला एक सब्जेक्ट घेऊन 2-2.5 दिवसात तो संपवा किंवा अशा प्रकारे नियोजन करा. पण 30 दिवसात आपली पहिलं एकदा सर्व वाचून झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता नोव्हेंबर.
नोव्हेंबर मध्ये आपल्याकडे 1 ते 20 तारखेपर्यंत आणि 20 ते 30. आता 1 ते 20 मध्ये काय करायचंय आपल्याला, तर ते हे जे सब्जेक्ट आपण वाचले त्याची फर्स्ट रीडिंग रिव्हिजन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. फर्स्ट रिव्हिजन, ठीक आहे. आणि त्यानंतर 20 ते 30 मध्ये सेकंड रिव्हिजन करायची. बघा, फर्स्ट रिव्हिजन कंप्लीट केली 20 तारखेपर्यंत, 20 ते 30 नोव्हेंबर पर्यंत सेकंड रिव्हिजन, आणि याच सोबत आपल्याला करंट अफेअर डेली काय करायचं, आपल्याला करंट अफेअर चालू ठेवायचंय, ठीक आहे. म्हणजे चालू घडामोडी आपल्याला दररोज 1 ते 2 तास तरी, 2 तास तुम्हाला जसं तुम्हाला वाटतंय की माझा अभ्यास झालाय त्यानुसार आपल्याला करंट अफेअर दररोजचं डेली वाचन चालू ठेवायचंय. प्लस PYQ एक तर तुम्ही मागील प्रश्नपत्रिका सोडवा, टेस्ट सिरीज लावून सोडवा, म्हणजे ज्या डेली तुम्ही कधी पण सोडू शकता, आठवड्यातून 15 दिवसात एखादी टेस्ट सोडू शकताय. पण PYQ आपल्याला विश्लेषण किंवा विदाऊट विश्लेषण आपल्याला दररोजचे 50-100 क्वेश्चन तरी सॉल्व्ह करायचे. ह्या दोन गोष्टी डेली चालल्या पाहिजे आणि बाकी तुमचं सगळं शेड्यूल याप्रमाणे असलं पाहिजे. यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदल करू शकता. फक्त पुढच्या 30 दिवसात हे सगळे सब्जेक्ट वाचून झाले पाहिजे. पुढच्या 30 दिवसात 2 रिव्हिजन पडल्या पाहिजे आणि टेस्ट पण आपल्या 2-4 तरी सोडून झाल्या पाहिजे. 2-3 तरी किमान टेस्ट सोडून झाल्या पाहिजे. अशा प्रकारे नियोजन करायचंय. मग ह्या शेवटच्या 10 दिवसामध्ये काय करायचं, 20 ते 30 मध्ये काय काय वाचायचं, जे महत्वाचे. आता पॉलिटी मधले तुम्हाला महत्वाचे टॉपिक असतील का जे आठवत नाहीयेत किंवा महत्वाचे पण आपल्या ध्यानात राहिलेले नाहीये, अशा पॉइंट आपल्याला काय करायचंय, वाचून जायचंय. त्यानंतर मार्क देणारे विषय असतील आणि जे वाचल्यानंतर लोकसंख्येसारखा टॉपिक आहे. आता भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यावरती एखादा क्वेश्चन तरी आपल्याला बघायला भेटतो, किंवा आपण महाराष्ट्रामध्ये नदी प्रणाली असेल, पर्वत शिखर असतील, तर हे टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे, तर ते करून जायला लागणार आहे. मग हे जे टॉपिक आहेत महत्वाचे किंवा समाज सुधारक असतील, त्यांच्या काही महत्वाचे आपल्याला डेट ध्यानात ठेवायचे आहे, जन्मस्थळ असतील, मग ह्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहे लास्ट रिव्हिजन मध्ये परत एकदा. किंवा करंट अफेअर मधले महत्वाचे मुद्दे असतील, एकदा रिव्हिजन द्यायची त्याच्यामध्ये. फॅक्च्युअल डाटा असेल किंवा तुम्ही छोटीशी काही डायरी काढली असेल शॉर्ट, तर मग हे सगळं आपल्याला 20 ते 30 नोव्हेंबर मध्ये आपल्याला कंप्लीट करायचे सेकंड रिव्हिजन, ठीक आहे. अशा प्रकारे कंप्लीट करायचंय. आणि आता विश्लेषण बुक वाचताना फक्त एक ध्यानात ठेवायचं का तिथं टॉपिक वरती कोणत्या भर दिलेला आहे. विश्लेषण किंवा PYQ मध्ये राज्यसेवा प्रीला जे काय विचारलेत किंवा कंबाईन प्रीला तेच बघत चला. राज्यसेवा मुख्यचे जर 21,000 तुम्ही जर प्रश्नसंच बघत असाल, त्याच्यामध्ये जर मुख्यचे एक क्वेश्चन असतील तर ते बघायचे नाही. फक्त राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन साठी जे क्वेश्चन विचारलेले तेच टॉपिक आणि त्याच्यावरतीच आपल्याला भर द्यायचा आहे. मग आज उदाहरणार्थ इतिहासामध्ये समाज सुधारकावरती प्रश्न विचारलेत, आधुनिक चळवळीवरती प्रश्न विचारले इतिहासावरती, किंवा मग महत्वाचे गांधी युग असेल, तर ह्या सर्व जे काही घटनाक्रम आहेत तर हे नीट वाचायचे आणि याच्यावरती फोकस करायचा आहे, ठीक आहे. आता तुमचे बऱ्यापैकी डाऊट सगळे आपण क्लिअर झालेत. परीक्षा कधी होणार आपण हेही बघितलं. त्यानंतर नव्याने फॉर्म भरायला संधी मिळेल का हेही बघितलं. त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील, तर त्याच्याबाबत आपण तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट जी आहे तर ती कोणते कोणते लागेल. ज्यांनी प्रोफाईल तयार केलेली नाही पहिल्यांदाच प्रोफाईल तयार करायची, आणि पुढच्या 10-20 दिवसामध्ये आपल्याला डॉक्युमेंट पण एखादं जर तुम्ही काढलं नसेल तर त्याच्यासाठी चेकलिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार, राहुरी ऍग्री अकॅडमीवरती, त्याच्यावरती बघून घ्या. त्यानंतर ऍग्रीमेंटची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे की ऑब्जेक्टिव्ह होणार आहे हे आपल्याला आता बघितलेलं आहे. आणि 65 दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे हे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय. भरपूर जणांना वाटत असेल की हे का सांगितलं जाते, पण तुम्हाला एक काय म्हणतो आपण एक डायरेक्शन दिल्याशिवाय किंवा आयतं दिल्याशिवाय भरपूर जण तशी तयारी करत नाही. त्यामुळे आपण ह्या प्रकारे एक थोडंसं तुम्हाला डायरेक्शन मिळावी म्हणून, आणि जे बऱ्यापैकी नव्याने तयारी करणार आहेत किंवा ज्यांनी थोडासा अभ्यास केलाय त्यांच्यासाठी एक डायरेक्शन स्वरूपामध्ये आपण पूर्ण टाइम टेबल तयार करून दिलंय. एकदा जर तुम्ही ठरवलंय मला परीक्षा द्यायची आणि प्री क्वालिफाय व्हायचंय, तर आता कोणताही टाइमपास न करता पुढचे 60-65 दिवस, त्याच्यात दिवाळी आली, तुम्हाला दिवाळीला वेळ घालवायचा आहे का नाही घालवायचे तुमच्या मनावरती. तुम्हाला जर पुढची मेन्स द्यायचीच असेल तर प्री साठी तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील, ते सहजासहजी मिळणार नाही. त्यामुळे एक 50,000 किंवा 60,000
एवढे जे काय विद्यार्थी किंवा त्याच्या प्लस मायनस जे काही विद्यार्थी परीक्षा देणार आहे ऍग्रिकल्चरच्या, त्यातून तुम्हाला 4,000 मध्ये येण्यासाठी 4,000 जवळपास मेन्सला आपले इलिजिबल होतील. त्याच्यामध्ये येण्यासाठी बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तुमचा डायरेक्शन जी आहे तर ती योग्य असेल तरच हे होऊ शकतं आणि तुमचं प्रामाणिकपणा कष्ट तुम्ही किती करताय त्यावरती हे सगळं डिपेंड असेल. ठीक आहे. काय काय सांगितलं ते बघून घ्या. आता भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. त्याच्यात आमच्या कोव्हिडमध्ये भरपूर जणांच्या बॅच पास आउट झाल्यात. काही जण कोव्हिडमध्ये त्यांचे कोरोना असताना त्यांचे ॲडमिशन झालेत. त्यामुळे 2-3 सेमिस्टर हे ऑब्जेक्टिव्ह झालेत. त्यामुळे लिहिण्याची तेवढी प्रॅक्टिस नाही किंवा डिस्क्रिप्टिव्ह जमत नाही. असंही भरपूर जणांनी मनात ठरवलं असेल आणि मला करायचं नाही. तर अशा कोणत्याही गोष्टी नसतात. आता भरपूर जण आपण बघत होतो डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा लिहित होतो, आपण कधी-कधी वन नाईट अभ्यास करून पण नंतरून पोस्ट काढल्यात भरपूर मुलांनी. वन नाईट अभ्यासामध्ये आपण कधी-कधी गाणे लिहित होतो. ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी जोक्स पार्ट झाला, तरी आपल्याला शेवटी अभ्यास करावाच लागणार आहे. तो अभ्यास करून घेण्याचं कन्सेप्च्युअल तुमची क्लॅरिटी करून घ्या. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर करण्याचं आणि तुमच्या टेस्ट पूर्णपणे पार पाडण्याचं किंवा तुमच्याकडून लिहून प्रॅक्टिस करून घेण्याचं सगळं काम हे आम्ही करू नंतरून. पण सध्या तुमचं सगळ्यांचं काम काय, की आपल्याला प्री क्वालिफाय व्हायचंय. प्री जर क्वालिफाय झाली तरच तुम्हाला मेन्समध्ये तुम्हाला मेन्स देता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी पहिला अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार आपण फूड सेफ्टी ऑफिसरची जी काही मेन्सची एक्झाम आहे, ती सध्या मागच्या 10 फेब्रुवारीला त्याची एक्झाम पार पडली. त्यावेळेस पहिल्यांदाच राज्यसेवेची 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे. पण राज्यसेवेमधले जे काही तांत्रिक पद आहे, मग ती इंजिनिअरिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर असेल, फॉरेस्ट्री असेल, ॲग्रीकल्चर असेल, हे 2023 पासूनच डिस्क्रिप्टिव्ह झालेलं आहे. त्यामुळे मेन्स एक्झाम डिस्क्रिप्टिव्हच द्यावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने आपण 10 फेब्रुवारीला जो पेपर झालता, त्यावेळेस मागच्या ऑगस्ट, जुलैच्या दरम्यान आपण बॅच लॉन्च केली होती फूड सेफ्टी ऑफिसरची. त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे त्यांचा सर्व सिलेबस कंप्लीट करून घेतला. त्यानंतर त्यांचे जे काही टेस्ट असतील, म्हणजे आपण ऑनलाईन जास्तीत जास्त ऑनलाईन कोर्स घेतो आणि त्यानंतर ज्या काही टेस्ट असतील त्या आपण ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतो. त्यातल्या पुणे आणि राहुरी सेंटरला आपण टेस्ट घेतल्या. त्यानंतर त्यांचे डाउट क्लिअर असतील तर ते पण क्लिअर केलेत आणि 4-5 जवळपास आपण टेस्ट ऑनलाईन, ऑफलाईन घेतल्यात. ऑनलाईन, ऑफलाईन ज्याला जसं शक्य आहे तसे आपण पेपर पण चेक करून दिलेत. याच्यापेक्षा चांगलं नियोजन आपल्याला जेवढं करता येईल त्यानुसार आपण ॲग्रीकल्चर एमपीएससी मेन्स बॅचचं करणार आहोत. त्यासाठी पहिलं आपल्याला मेन्सला जावं लागणार आहे. त्यामुळे जिद्द, चिकाटी, संघर्ष, सातत्य या सगळ्या गोष्टी तुम्ही काही ज्या बघितल्या असतील किंवा जे तुम्हाला बघायला भेटतंय पोस्ट मिळवण्यासाठी इज इक्वल टू सक्सेस किंवा आपली पोस्ट. तर हे मिळवायचं असेल तर आपल्याला पुढचे 60 दिवस अभ्यास करावा लागतील. तर मेन्स देऊ आणि मेन्सची पूर्ण जबाबदारी एक तर तुम्ही अभ्यास करत असाल सेल्फ स्टडी तसं किंवा नसेल तुम्हाला वाटतंय की आम्हाला जमत नाही किंवा तेवढी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही, तर त्याची पूर्ण जबाबदारी नंतरून राहुरी ॲग्री अकॅडमी आणि त्याची आमची सर्व टीम तुमचं क्लिअर करून घेईलच. पण त्या अगोदर तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागेल. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे टेस्ट कंडक्ट केलेल्या आहेत. त्यानंतर डाउट असतील नंतरून ते क्लिअर केलेत. ठीक आहे. म्हणजे आपण प्रीचं बघितलं. तुमच्या मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह होणार की ऑब्जेक्टिव्ह होणार. त्यानंतर मला अभ्यास कसा करायचा, मेन्सचा जमेल की नाही जमेल, हे सगळे डाउट क्लिअर केलेत. अजूनही तुमचे काही डाउट असतील, तर तुम्ही सर्वांनी आपला जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकताय. 2 कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहे. याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुमचे डाउट क्लिअर केले जातील. बिनधास्त कॉल करा. काही प्रॉब्लेम नाही. फक्त अभ्यास जसं सांगितलंय त्यानुसार चालू राहू द्या. कारण शेवटी अभ्यासच तारणार आहे. जर तुम्ही आज शस्त्रच उचलले नाही, म्हणजे आपल्याला मैदानात जाऊन तर लढायचं नाहीये. आपल्याला पुस्तक, पेन घेऊन आपल्याला हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. कारण जर आज तुम्ही मनाशी ठरवलं, की माझा कट ऑफ निघेल की नाही किंवा पुढे एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहे, मला ती जमेल की नाही, ही भीती जर मनात घालून घेतली, तर तुम्ही मैदानात उतरायच्या आधीच मैदान सोडून जासाल. तर तसं न करता तुम्ही अभ्यास करा. पुढच्या 60-65 दिवसामध्ये एकदा झोपून अभ्यास करून तर बघा. नक्की काय होतंय? काय लय तर लय 2 महिने फक्त आपले वाया जातील ना, जर झालं तर. पण जर झालंच, ओके, तुम्ही अभ्यास केला, त्याला नशिबाने साथ दिली आणि तुम्ही जे काय अभ्यास केलता तेच जर आलं, तर त्यानंतर तुम्हाला मेन्स देता येईल आणि मेन्सचा अभ्यास हा आपला ॲग्रीकल्चरचाच आहे. कंटिन्यू तो आपण ऐकलेला आहे. त्याला टचअप मिळाला.
तुमच्याकडून तशी तयारी करून घेतली, टेस्ट सिरीज किंवा डाऊट सेशन सगळे क्लिअर करून घेतलं, तर नक्कीच तुमचा रिझल्ट पुढे असेल. त्यामुळे बिनधास्तपणे अभ्यासाला लागायचंय आणि ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी करायची. तुम्ही जॉइन केलेला असेल कुठे किंवा सध्या जॉइन करून अभ्यास करत असाल तर नक्की वेळ काढून तसा अभ्यास करा. ज्यांची एएफओ मेन एक मुद्दा राहिला याच्यामध्ये, ज्यांची एएफओ एक्झाम आहे, एएफओ एक्झाम ज्यांची आहे, एएफओ ची प्री समथिंग नोव्हेंबरच्या आसपास आहे, 8 का 9 नोव्हेंबरला. आणि त्यानंतर लगेच 2-1 महिन्यामध्ये तिकडचं मेन्स पण होऊन जाईल. म्हणजे आपल्या इकडे जी प्री एक्झाम असेल ती डिसेंबरला, 1 डिसेंबरला, आणि तिकडे नोव्हेंबरच्या आसपास प्रीचा पेपर. आता इथे दोन्ही पण सिलेबस वेगवेगळे, जवळपास वेगवेगळे, त्यामुळे नक्की करावं काय अशी सगळ्या मनामध्ये द्विधा परिस्थिती असेल. कारण एफ ला बघितलं तर आपण तिकडे पण जागा कमी, पण कंटिन्यू जे मुलं तयारी करता एफओची आणि थोड्यावरून सिलेक्शन राहते मागच्या 1-2 मार्कनी, आणि त्यांनी कधीच राज्यसेवा केली नाही किंवा इतिहास भूगोल सारखे विषय वाचलेले नाहीये, तर त्यांनी मग तिकडे फोकस करावा. कारण म्हणजे काय होतं, आता 2 ठिकाणी जर तुम्ही पाय ठेवायला गेले 2 दगडावरती, इकडे इतिहासही करायला गेले, भूगोल वाचायला गेले आणि त्याचबरोबर तुम्ही प्री पण द्यायला गेले एफओची, तर ते किती जमेल हे शक्य आहे का नाही सांगता येणार नाही. त्यामुळे नक्की विचार करा याच्यावरती, तुम्हाला एफओ करायचंय की इकडे आपल्याला अॅग्री एमपीएससीचा प्री करायचंय. कारण नाहीतर मग तिकडचाही रिझल्ट जायचा आणि इकडचाही रिझल्ट जायचा. कारण इकडे खूप अभ्यास आहे आणि तिकडे पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण तिकडे पण चांगली कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे जे एएफओ प्री करताय, ज्यांनी मेन्स पण इंटरव्ह्यू पण दिलेत आणि चांगला अभ्यास आहे त्यांचा, त्यांनी तिकडेच अभ्यास करावा. ठीक आहे. कॉम्पिटिशन कमी करण्याचा प्रयत्न नाही, पण जे आहे ते खरं आहे. आणि ज्यांना प्री करता इकडे, तर ज्यांनी आतापर्यंत एएफओ केलेली नाही किंवा किंवा पास आउट झाले ती एएफओ दिलेली पण नाही, त्यांनी जरूर पहिला सध्या आता जे पास आउट झालेले त्यांनी सध्या राज्यसेवेचा आपला प्रीचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा आहे. जे होईल ते बघेल, पण नंतरून आता सध्या बँकेकडे जाण्यापेक्षा पहिलं इकडचा अभ्यास करावा आणि नंतरून मग जर नाही झालं तर तुम्ही तिकडे जावा. पण जे अभ्यास ऑलरेडी एफओचा करताय, मागच्या 2-3 वर्षापासून तिकडे मेन्स इंटरव्ह्यू देताय, तर त्यांनी तोच अभ्यास करावा. हा ठीक आहे, तुम्हाला इकडे यायचं असेल तर नक्की त्याच्यावरती विचार करा. कुणाचं तरी गायडन्स घ्या आणि त्यानुसार मग तुम्हाला काय करायचं, नक्की ती एक्झाम करायची का ही करायची हे ठरवा. कारण दोन्ही एक्झाम एकाच सोबत आल्यात आणि दोन्हींचाही पण सिलेबस वेगवेगळा आहे. त्यावरती नक्की तुम्ही विचार करा आणि मग पाऊल टाका. ठीक आहे. त्यानंतर तुमचे सर्व डाऊट क्लिअर झालेत. जर नसतील झाले तर पुन्हा पुन्हा एकदा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. नक्कीच डाऊट क्लिअर केले जातील. आता तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी विश यू ऑल द बेस्ट अँड थँक यू सो मच.